गेल्या अनेक वर्षांपासून पाठीस लागलेली नैसर्गिक आपत्ती, शासनाचं शून्य नियोजन आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या कोकणातील आंबा, काजू आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता पूर्णपणे सुटलाय। शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आपल्या न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आगामी गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरीतील ऐतिहासिक जयस्तंभ चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक भव्य आणि तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे। कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी एका पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली। या पत्रकार परिषदेला दीपक उपळेकर, अशोक भाटकर, सदाशिव पाचकुडे आणि राजू शेठ रामगडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार परिषदेत बोलताना बावा साळवी यांनी कोकणातील शेतकऱ्यांची अत्यंत विदारक स्थिती मांडली। सन 2015 पासून कोकणाला आलेली नैसर्गिक संकटाची मालिका, अवकाळी पाऊस, चक्रीवादळं आणि कमालीची उष्णता यामुळे येथील मुख्य पिकं धोक्यात आली आहेत। चालू हंगामात तर केवळ 20% सुद्धा उत्पादन शेतकऱ्याच्या हाती आलेलं नाही, ही वस्तुस्थिती शासकीय सर्वेक्षणातही स्पष्ट झाली आहे। असे असूनही शासन आंबा आणि काजू पिकांना स्थिर दर किंवा हमी भाव देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलाय। सध्या शासनाकडून प्रतिझाड अवघी 220 रुपये मदत देण्याची जी चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे महागाईच्या या युगात शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखी क्रूर थट्टा आहे। ती आम्हाला पूर्णपणे अमान्य आहे। शासनानं हे तात्काळ थांबवून सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मुख्य मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचा शासनाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी करत साळवी म्हणाले, बँक कर्ज देतात, सिबिल स्कोअरची अट घालून शेतकऱ्यांना दारात उभं करत नाहीत। हा अन्याय थांबवून सिबिलची अट रद्द केली पाहिजे। तसेच प्रतिझाड 5,000 रुपये कर्ज देऊन व्याज अनुदान मर्यादा 3 लाखांवरून 10 लाख रुपये करण्यात यावी। कोकणातील आंबा काजू प्रक्रिया उद्योग, गोदाम आणि निर्यात केंद्र स्थानिक ठिकाणी करण्याऐवजी नागपूर किंवा कोल्हापूरला नेऊन शासन आपली तुघलकी वृत्ती दाखवत आहे। ती बंद करून ही सर्व संशोधन केंद्र, बोर्ड रत्नागिरीतच झालं पाहिजेत। कोकणात विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्प आणण्यापेक्षा माकड, वानर आणि जंगली प्राण्यांच्या त्रासापासून शेतीचं रक्षण करण्यासाठी ठोस पावलं उचलावीत आणि नुकसान पंचनामे करून तातडीनं भरपाई द्यावी। शासनानं या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास यापुढे कोकणात अतितीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही यावेळी उत्पादकांनी दिला। सरकारने आपण दिलेले शब्द पुरे करावेत ह्याच अपेक्षा आहे। इलेक्शनपूर्वी सगळ्या शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करतील असं त्यांचं आश्वासन होतं, जाहीरनामा होता, तो त्यांनी शब्द पाळावा। तसंच 2015मध्ये जी काही नुकसान भरपाई झाली, शेतकरी अडचणीत आले, त्यावेळी पुनर्गठन करून देतो, त्यावेळी असं आश्वासन अध्यादेश आला होता की 1 वर्षाचं पूर्ण व्याज आणि उरलेल्या 4 वर्षाचं 60% व्याज, हेही दिलं नाही। आता त्याच्यावर उत्तर देतात, वेळेत पैसे भरले नाही। तुम्ही जर वेळेत आम्हाला व्याज माफी दिली असतं तर वेळेत शेतकरी अडचणीतनं बाजूला झाला असता। तसंच आज ह्या वर्षीचं 25-26ला मोहर जळून गेला, उत्पन्न कमी आलं। शासनाचा असा रिपोर्ट आहे 80 ते 90% पीक कमी आहे। दापोली कृषी विद्यापीठाचा पण रिपोर्ट आहे 80 ते 90% पीक कमी आहे। आणि असं मंत्र्यांच्या समोर, कलेक्टरांच्या समोर असं शासनाने कबूल दिलं, त्याचा लेखी अहवाल आहे। मग आम्हाला जी काय मदत केली ती 22,000 रुपये हेक्टरी आहे। कुठल्या निकषावर? जर आंब्याचं उत्पन्न शासनच म्हणतं की 4 ते 5 लाख रुपये हेक्टरी उत्पन्न आहे, ते जर तुम्ही चांगली मेहनत केली याच्यावर जास्त, मग आम्हाला जे काही 90% आमची नुकसान आहे, मग 22,000 कुठल्या याच्यावर केलं एवढंच त्यांनी सांगावं। आणि म्हणूनच आमची मागणी आहे की हेक्टरी 5 लाख रुपये सरकारने आमच्या शेतकऱ्यांना द्यावे। आणि जो काय आम्ही आत्ता खतं टाकायचे आहेत, पगार द्यायचे आहेत लेबरचे, सगळ्यांची त्यावेळी औषधाचे पैसे द्यायचे, आम्ही कशातून देणार? 22,000 काय गोष्टी, 100 कलमांना जर 22,000 मिळाले तर त्याच्यात त्या शेतकऱ्याने कसं काय भागवायचं आणि त्याने आपलं पोट कसं भरायचं आहे। 25ला उपोषण आम्ही करणार, निदर्शन करणार सरकारचं लक्ष वेधण्यासाठी। आणि त्याच्यावर उपयोग नाही झाला तर पुढे त्याच्या पुढे आलेले शेतकरी तो ठरवतील काय करायचं, त्याच्यावर निर्णय सगळ्या शेतकऱ्यांचा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।